बर मामा, बरं आहे. किती वर्ष झाली दुकानात? दुकानाला झाली 37 वर्ष झाली. होय. म्हणजे आता ह्या 1 ऑगस्टला 37 वर्ष पूर्ण होते. बर. 37 वर्षात किती उधारी बुडविली लोकांनी? 37 वर्षात बरीच उधारी बुडली बरं का. हा. आणि गोरगरिबांनी बुडवली बर. आणि ते देऊ शकले नाहीत. हा. त्याचं मला कधीच वाईट वाटत नाही, कारण मी कुठेतरी त्यांच्या उपयोगी पडलो हे मला जाणीव आहे. हम्म. पण ज्या मोठ्या लोकांनी उधारी बुडवली ना, हा. ते बुडवताना त्यांनी म्हणजे कसं की मला बुडवतोय बुडवतोय म्हणून सांगून बुडवली. बर. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटलं हा. की जे मोठे लोक आहेत उधारी बुडवलेले ते कायमचे शत्रू झाले. बरोबर आहे. आणि पैसे पाण्याला बऱ्याच लोकांनी टाकले, म्हणजे कशाला टाकलं, फसवलं. हम्म. पण मी एक माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातली गोष्ट सांगतो. हम्म. ही बुडवाबुडवी करणारे, आर्थिक फसवणूक करणारे, ही लोक कुठं श्रीमंत झाली नाही. बरोबर आहे. कुठे ह्यांची काय मोठी बाबा इस्टेट बनली, प्रॉपर्टी बनली असं नाही. कारण होतं काय माहितीये का, हा. त्यांच्यामध्ये एक जी भावना असते की मी आज ह्याला फसवलं, उद्या त्याला फसवलं. हा. फसवत जगायची जी सवय लागते ना अंगाला, हा. ती त्यांची क्रयशक्ती संपून टाकते ती सवय. बरोबर आहे. मग फसवत फसवत किती जागणार. बरोबर आहे. तुम्ही जगात एकदा फसवू शकता माणसाला, दोनदा फसवू शकता, पण सदा सर्व काळ लोकांना फसवू शकत नाही, नाही ना, बरोबर आहे. वेड्यात काढू शकत नाही. पण शेवटी आता मी 37 वर्षात शहाणा झालो. आता माझं पोरग हानबिगार कोणाला उधार देणार हा, नाही. बरोबर. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, हा. समोरचा माणूस लय चांगले कपडे घातलेत, लय मोठी भारी गाडी घेऊन आलाय, हा. तुम्हाला वाटतं अरे ही भारी माणूस आहे. हा. कपड्याचा आणि मानसिकतेचा काही काही संबंध संबंध नाही. नाही. बरोबर आहे. काही संबंध नाही. अशा खिशात नोटा दिसतात म्हणजे द्यायची इच्छा नसते. पांढऱ्या शर्टाच्या खिशात देण्याच्या नोटा दिसतात, दिसतात ना. नाही देत पैसे. बरोबर आहे. भावनाच नाही लोकांची. त्यामुळं नादी लागायचं नाही. 10 रुपये विक्री होते, 10 रुपये विक्री घ्यायची, हा. गपचूप हारी हारी करीत बसायचं.